आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। धुळे जिल्ह्यासह शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाने 90 ते 110 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवली आहे। याच पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासन हाय अलर्ट मोडवर आले आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील नदी नाले धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढत आहेत। नदीकाठच्या गावातील नागरिकांना विशेष सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। भरून वाहणारे पूल, नाले आणि ओढे ओलांडण्याचा कोणताही प्रयत्न करू नये। लहान मुलांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये। अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे। धुळे जिल्हा मुख्यालयासह शिरपूर व शिंदखेडा तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत। महसूल, पोलीस यंत्रणा, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा। शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा आणि नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा अशा पार्श्वभूमीवर पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा। प्रतिनिधी रमजान पिंजारीसह स्वराज्य न्यूज धुळे। अरे इधर से बाहर है ना। अरे ये इसमें पहला तो बड़ा बॉल अच्छा भी एक मिनट फिर आ यार अभी रात्रीपासून पावसाची संततधार चालू असल्यामुळे तरी आमच्या गावात आज सदृश्य पावसाने पूर्ण गावाला वेढा दिल्या असल्यामुळे गावात सर्वदूर पाऊस पसरलेला आहे। तरी गावात प्रशासनाने लवकरात लवकर मदत करावी। गावातील जे आदिवासी वस्ती आहे त्या ठिकाणी बऱ्याच जणांचं 100% नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। तसेच गावातील संपर्क करण्याचा जो परिसर होता तो संपूर्ण परिसर आज बंद झालेला। गावाचा संपर्क तालुक्यापासून वेगळा झालेला आहे। तरी गावातल्या लोकांना लवकरात लवकर मदत मिळावी ही विनंती